नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग आणि आपण अ, वेदांतांच्या वेगवेगळ्या आचार्यांच्या मतांची चर्चा करत होतो. अद्वैताकडे आपण बघितलं, द्वैताबद्दलची चर्चा केली. अ, अद्वैत आणि द्वैत या टोकांच्या मतापेक्षा अ, प्रस्थानत्रयीचा वेगळा अर्थ काही आचार्यांनी लावला आणि अ, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अ, ब्रह्म, जीव आणि जगत यांचं स्वरूप आणि परस्पर संबंध कसे आहेत अ, याच्या फरकातून वेदांताच्या या विविध मतांची निर्मिती झाली. अ, आजही त्यातले काही मतं खूप प्रचलित आहेत. अ, म्हणून त्या मतांचाही विचार आणि माहिती आपण घेतली पाहिजे. अ, विशिष्ट अद्वैत ही त्यातली एक महत्वाची शाखा असं म्हणायला हरकत नाही. अ, त्याचे प्रवर्तक रामानुजाचार्य, त्यांचा जन्म श्री पेरंबदूर अ, या दक्षिणेतल्या शहरात झाला अ, आणि निर्वाण श्रीरंगम येथे झालं. मग त्याचा कालखंड जो आहे तो अ, त्याची मतं थोडी वेगवेगळी आहेत. 1017 पासन 1137 असा एक कालखंड मानण्यात येतो की आणि त्याच्यात त्यांचं वय अर्थात अ, आकड्यांचा फरक घेतला तर 120 वर्ष इतकं आहे. किंवा काही पुस्तकांच्या मते आणि काही रेकॉर्ड्सच्या अनुसार 1077 ते 1157 म्हणजे 80 वर्ष असा हा कालावधी येतो. मुळात खूप मोठं लांब आयुष्य होतं आणि ते 11व्या शतकात होते. एवढं आपण मान्य केलं तरी मला असं वाटतं आपल्या दृष्टीने ते पुरेसं आहे. एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई वडील दोघंही कट्टर वैष्णव. माता पिता केशव सोमयाजी आणि माता ही कांतिमती देवी असे दोघ जण. नाव अर्थात रामानुज म्हणजे रामाचा अनुज म्हणजे लक्ष्मण आणि राम हा विष्णूचा अवतार आणि त्याच्या बरोबरचा अवतार घेणारा म्हणजे शेष म्हणून रामानुज आचार्य हे शेषाचे अवतार होते किंवा लक्ष्मणाचे अवतार होते असं मान्यता आहे. वयाच्या त्या काळच्या प्रथेप्रमाणे 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं पण त्यांनी लवकरच गृहत्याग केला आणि संन्यास पत्करला आणि ज्ञान मार्गाला लागले, समाज कार्याला लागले. त्यांचे पहिले गुरु म्हणजे यादव प्रकाश, अद्वैत आणि भेदाभेद मताचे हे गुरु. शिष्याच्या शंकांचं निरसन न करता येणं आणि मत न पटणं त्यामुळे त्या दोघांमध्ये काय फारसं काही जमलं नाही आणि मग आळवार या वैष्णव संत परंपरेचा आणि यमुनाचार्य आणि महापूर्ण किंवा गोष्टीपूर्ण यांचा प्रभाव रामानुजाचार्यांवर पडला. आळवार म्हणजे खरं तर हा तामिळ शब्द आहे संत याच्यासाठीचा आणि समाजातल्या सर्व थरातली लोक भक्त मंडळी या संत परंपरेत होती. महाराष्ट्रात जसे सर्व थरातले संत मंडळी होती तसंच तिथलं ही स्थिती होती खरं तर. असे हे आळवार संत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांचे आणि खूप त्यांचं साहित्य भारतात आहे. चोळ राजा हा शैव होता आणि रामानुजाचार्य हे वैष्णव, त्यामुळे त्रास व्हायला लागला आणि मग राज्य सोडून ह्योसळ राज्यात यांनी प्रस्थान केलं.
पण नंतर जेव्हा हा शैव राजा निवर्तला तेव्हा ते परत आपल्या मूळ स्थानाकडे आले. आणि आचार्य, मी पूर्वीच सांगितलंय की त्यांनी तिन्ही म्हणजे ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद यांच्यावर टीका लिहिल्या. त्यांचा सगळ्यात प्रमुख ग्रंथ म्हणजे श्रीभाष्य. याच्या व्यतिरिक्त त्यांनी 9 इतर ग्रंथ लिहिले. आणि खूप मोठं कार्य केलं. खूप प्रवास केला भारतभर. अनेक ठिकाणी त्या भागात मंदिरं जीर्ण होती, त्यांचा उद्धार केला. मंदिरांची स्थापना केली. सर्व जातीसाठी ही मंदिरं त्यांनी उघडली. शूद्रांसाठी मंदिर प्रवेश मुक्त केला. त्यामुळे थोर समाज सुधारक आणि भक्ती मार्गी अशा ह्यांचा महिमा आहे. पक्के नारायण उपासक, यतिराज असं त्यांना म्हटलं जातं. महावाक्य जे पूर्वी सांगितलं होतं ते सर्वम खल्वेदम ब्रह्मम, सर्व काही ब्रह्म आहे हे त्यांना माहिती असल्यामुळे, मान्य असल्यामुळे जातीभेदाला त्यांच्या दृष्टीने कुठेही थारा आणि मान्यता नव्हती. ते सत्कार्यवादी होते, ते समुच्चयवादी होते, ते सत्यवादी होते. सत्यवादी म्हणजे माया ह्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. माया किंवा विवर्तवादाला त्यांच्या विचारांमध्ये जागाच नव्हती, म्हणून ते सत्यवादी. निर्गुण निराकार अलिप्त ब्रह्म त्यांना मान्य नव्हतं. त्याच्याऐवजी ते स्वतः नारायण उपासक असल्यामुळे निर्गुण ब्रह्माच्या ऐवजी सगुण सर्व गुण संपन्न ब्रह्म म्हणजेच ईश्वर म्हणजेच नारायण अशी त्यांची मान्यता होती. अर्थात ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की हे शंकराचार्यांच्या अनेक मतांचं खंडन ह्याच्यात आहे आणि ते त्यांनी त्यांच्या श्रीभाष्य या टीकेत ही केलेलं आहे. जग मिथ्या नाही, जे आपण सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवतो तेच सत्य आहे. त्यामुळे मायावाद त्यांच्यात नव्हता. त्यांचा समुच्चयवाद म्हणजे ज्ञान आणि कर्म यांची सांगड घालायची. फक्त ज्ञान हे सर्वाचं उत्तर असू शकत नाही. ब्रह्मज्ञानाने मुक्ती मिळते असा जे मत शंकराचार्यांनी मांडलेलं होतं की एकदा ब्रह्मज्ञान आलं म्हणजे तुम्ही मुक्त झालात, त्यांचं मत असं होतं की ते तेवढं पुरेसं नाही, ह्याच्या पुढे गेलं पाहिजे, त्याच्याहून जास्ती काहीतरी केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. ज्ञानाची सांगड ही कर्माशी घातली पाहिजे आणि त्यातून निर्माण होईल त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणखीन काही मतं त्यांची वेगळी होती. अर्थात जीव हा मर्यादित आहे, ईश्वर हा अनंत आहे. मग त्यांच्यात अद्वैत कसं शक्य आहे? म्हणजे जीव ब्रह्म नापरा ही जी कल्पना शंकराचार्यांनी मांडली ती त्यांना आहे तशी मान्य नव्हती. त्यामुळे ते दोन्ही सारखेच आहेत हे त्यांना मान्य नव्हतं काही पद्धतींनी. त्यामुळे शंकराचार्यांचे काही विचार हे त्यांनी उत्क्रांत केले किंवा मॉडिफाय केले किंवा रिअडॅप्ट केले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यातनं निर्माण झालं ते विशिष्ट अद्वैत. कारण द्वैत भाग हा होताच. त्यांचं मत असं होतं की कुठेतरी उदाहरण देताना ते म्हणतात की जसा दागिना हा सोन्यावर आधारित असतो, त्याच्याशिवाय दागिना होऊच शकत नाही, तसाच जीव आणि ब्रह्म किंवा ईश्वर यांचा संबंध आहे. एकाशिवाय दुसरं, रादर ब्रह्माशिवाय जीव शक्यच नाही. पण पुढे जाऊन ते असंही म्हणतात की गीतेत भक्तियोग आहे आणि भक्तियोग म्हणजे भक्त आणि ईश्वर यांच्यातलं नातं.
त्यामुळे भक्त आणि ईश्वर हे दोन असले पाहिजेत, आणि ईश्वर हा भक्तापेक्षा कितीतरी पट मोठा असला पाहिजे. मग त्यांच्यात अद्वैत कसं शक्य आहे? म्हणजे ते द्वैत त्या दृष्टीने वेगळेच असणार आहे. पण कुठेतरी ह्यांच्यात अद्वैत असणं शक्य आहे कसं, याची चर्चा मी नंतर करणारच आहे. म्हणून हे विशिष्ट अद्वैत. निर्गुण ब्रह्म हा विचार तोपर्यंत सर्व वेदांतींना पटलेला असा आणि प्रचलित असा विचार होता. पण वैष्णव परंपराही पुढे येत होती, भक्ती मार्ग पुढे येत होता. त्यामुळे शाश्वत व्यक्तिगत भगवान विष्णू म्हणजेच ब्रह्म, हे मत त्यांनी मांडलं. आणि जीव आणि जगत हे पूर्णपणे या श्री विष्णूवर किंवा नारायणावर अवलंबून आहेत, असं मत त्यांनी मांडलं. या रामानुजाचार्यांच्या काही कथा प्रचलित आहेत, अनेक आहेत खरं तर. त्यातल्या 3 मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातनं त्यांची मनोवृत्ती कशी होती, मानसिकता काय होती, सामाजिक बांधिलकी कशी होती, किती निश्चयी स्वभाव होता, हे सर्व आपल्या लक्षात येईल. एक कथा म्हणजे गोष्टीपूर्ण, किंवा आपल्याकडे अशी पद्धत आहे की गुरुकडनं मंत्रदीक्षा घ्यावी. तर या गुरुंकडनं ते मंत्रदीक्षा घ्यायला गेले. गुरु म्हणला, नाही आता मला वेळ नाही, परत येत नंतर. परत दुसऱ्या दिवशी गेले, परत जा. 18 दिवस रामानुजाचार्य त्यांच्याकडे मंत्र मिळावा म्हणून रोज प्रार्थना करायला जात होते. अतिशय चिकाटीने जात होते. मग गुरु द्रवला शेवटी. म्हणला, ठीक आहे, तुझी चिकाटी बघून मी तुला मंत्र देतो. अतिशय गुप्त मंत्र आहे, कुणालाही सांगायचा नाही. आणि तो मंत्र म्हणजे ओम नमो नारायण. ते म्हणले की या मंत्राचा जप केल्याने सर्व दुष्कर्म नष्ट होतात आणि माणसाला मुक्ती मिळते, असा हा मंत्र. अतिशय गुप्त असा मंत्र मी तुला देतो. रामानुजाचार्याने त्यांना नमस्कार केला, देवळाच्या बाहेर आले आणि गोपुरावर वर गेले. आणि गोपुराच्या वर उभं राहून त्यांनी ओरडून ओम नमो नारायण हा मंत्र सर्व समाजाला सांगितला. जे कोणी लोक होते त्यांना सांगितलं की तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर या मंत्राचा जप आजपासून करा, हा मला माझ्या गुरुने दिलेला मंत्र आहे. गुरु अतिशय चिडला, मी तुला हा गुप्त ठेवायला सांगितलं होतं, तू ओरडायला लागलास, जा तू नरकात जाशील. म्हणले, महाराज, सर्व समाज जर मुक्त होणार असेल आणि त्यांना मुक्ती मिळणार असेल तर मी नरकात जायला तयार आहे, मला काही हरकत नाही. गुरुचं मन पाझरलं आणि त्यांनी त्याला माफ केलं. आणि पुढे हाच मंत्र ओम नमो नारायण हा मंत्र लोकांपर्यंत पोचवणारे रामानुजाचार्य, अशी मान्यता मिळाली. लोकहिताय कार्य करणं, लोककल्याणासाठी काम करणं, आणि त्याच्यासाठी काही त्रास झाला तरी भोगायची तयारी असणं, हा खरा संत, असा हा संत. आणखीन एक कथा आहे, खूप उशिराची कथा आहे. म्हातारे झाले होते, नदीवर आंघोळीला जायचं. तर आंघोळीला जाताना एका ब्राह्मणाच्या खांद्यावर हात ठेवून ते हळूहळू जायचे, स्नान करायचे, आणि परत येताना एका क्षुद्राच्या गळ्याभोवती हात टाकून परत यायचे. एवढे थकलेले नव्हते, पण जाताना हे 2 आधार घेत होते, आणि दरवेळेस हेच आधार घेत होते. एवढा मोठा थोर माणूस, त्याला कोण विचारणार? शेवटी एका शिष्याला राहवलं नाही, त्यांनी विचारलं की महाराज, हे तुम्ही जाताना हा ब्राह्मण आणि येताना क्षुद्र, असं का करता? तुम्हाला ब्राह्मणाला स्वच्छतेची जाणीव आहे, शरीर स्वच्छ असायलाच पाहिजे प्रत्येकाचं. मग त्याचा आधार घेऊन मी नदीपर्यंत जातो, शरीर स्वच्छ करतो, पण माझं मन स्वच्छ झालंय याची खात्री
मी जेव्हा शूद्राच्या खांद्यावर हात टाकून परत येतो तेव्हाच मला होते. म्हणजे मन शुद्ध करणं हे नुसतं नदीत आंघोळ करून होत नाही. त्याच्यासाठी मानसिकता बदलायला लागते. हे त्यांनी लोकांना जाणवून दिलं. असा हा थोर संत. आणखीन एक कथा आहे. आणि आधीच्या काळातले त्यांचे गुरु जे यमुनाचार्य त्यांना भेटायला जात असताना त्यांच्या असं लक्षात आलं की गुरुचं निधन झालेलं आहे. आणि त्या काळच्या परंपरेनुसार वैष्णव संतांना समाधी दिली जायची. त्यांचं क्रियाकर्म केलं जात नसे. त्यामुळे त्यांचं शरीर असं बाहेर बाजूला काढून ठेवलेलं होतं. आणि हे गुरुला भेटायला बघायला गेले तर ते 3 बोटं त्यांची बंद होती. 2च बोटं उघडी होती. ते म्हणाले आणि सगळ्या लोकांनी प्रयत्न करूनही बोटं उघडत नव्हती. मग मी तिथे उभे राहिले गुरुच्या शरीरासमोर आणि त्याने सांगितलं की मी या नारायणाचा इतका प्रसार करीन की आजूबाजूचे सर्व लोक त्याचे भक्त बनतील. असं म्हटल्याबरोबर त्यांचं त्या शरीराचं एक बोट बंद होतं ते उघडलं. मग त्यांनी दुसरी घोषणा केली की मी श्रीभाष्याची रचना करीन आणि हे जे आपल्याकडचं गुप्त ज्ञान आहे, संस्कृत मधलं ज्ञान आहे, ते समाजापर्यंत पोचवेल. असं म्हटल्याबरोबर त्यांचं दुसरंही बोट उघडलं. आणि मग त्यांनी सांगितलं की पराशर मुनींनी विष्णू पुराणाची निर्मिती केली आणि खूप मोठं महान कार्य करून ठेवलं आहे. मग याचं महत्व लोकांना अजून पटलेलं नाही. त्यामुळे एक उत्तम शिष्याला मी पराशर मुनींचं नाव देईन. असं म्हटल्यानंतर ते तिसरंही बोट उघडलं. लोककल्याण, लोकांसाठी काहीतरी करायचं, यातली भावना आणि त्याचा परिणाम गुरुच्या मनावर आणि गुरुच्या शरीरावर या शिष्याच्या अशा बोलण्याने झाला असं म्हणायला हरकत नाही. हा कथेचा भाग आहे असं म्हटलं तरीही त्याची कमिटमेंट ही जास्ती महत्वाची आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं ओम नमो नारायण मंत्र आजकाल त्यांच्या सर्व शिष्यांमध्ये अजूनही प्रचलित आहे. वेदांत दीप, वेदांत सार सारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. एकूण 9 ग्रंथ लिहिले. श्रीभाष्य हे ब्रह्मसूत्रावर लिहिलं. तिन्हीवर लिहिल्यामुळे आचार्य ही पदवी अर्थातच मिळाली. मंदिर पूजेचा पुनरुद्धार त्यांनी तिथे केला. अनुष्ठानांना महत्व प्राप्त करून दिलं. मंदिरं ही समाजाची सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाची ठिकाण आणि केंद्र त्यांच्या प्रयत्नांनी झाले. समाज एकत्र बांधला गेला. देवळात पूजेसाठी एकत्र येणं, त्यातून धार्मिक गतिविधींचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणं, हे मोठं कार्य त्यांनी साधलं. त्यांनी धर्मकार्यातली सामाजिक विषमता कमी केली. सामाजिक दृष्टिकोन वाढवला आणि त्यात भक्ती मार्ग हा अतिशय महत्वाचा ठरला. अनेक भक्ती रचना केल्या गेल्या ज्या लोकांसाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि वैष्णव परंपरा पुढे नेणाऱ्या अशा ठरल्या. द्वैतवाद आणि अद्वैतवादात त्यांची सामोपचार आणि एकत्रित आणण्याची जी पद्धत होती ती आणि ती भूमिका ही अतिशय महत्वाची ठरली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या वैष्णव संप्रदायाची त्याचं पंथा म्हणजे श्री वैष्णव संप्रदाय, त्याची दक्षिण भारतभर प्रचंड वाढ झाली. 700 संन्यासी शिष्य, हजारो गृहस्थ शिष्य, 170 संप्रदाय केंद्र, एवढं मोठं कार्य त्यांच्या निधनाच्या आधी झालेलं होतं. ते नंतर वाढतच आहे. श्रीरंगम आणि कांची येथले प्रमुख केंद्र या संस्थेची निर्माण झाली. हा संप्रदाय मी मग म्हटलं तसे हा वैष्णव संप्रदाय, त्याच्यातही पण काही कालांतराने एक फूट पडली आणि त्याच्याही 2
भाग झाले. आज हे दोन वेगवेगळे भाग आणि वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांनाच गुरु मानणारे असे दोन पंथ आहेत. कारण वेगवेगळी आहेत, त्याच्यात मी आता जात नाही. खूप लोकांपर्यंत ज्ञान पोचवल्यानंतर ह्या माणसाने आपला ध्येय ठेवला. पण मी मगाशी म्हटलं तसं वैष्णव आचार्यांची समाधी बांधायची आणि त्या अग्नी द्यायचा नाही अशी पद्धत असल्यामुळे त्याच्याही एक पुढे पायरी जाऊन त्यांचं शरीर हे विविध लेप देऊन जपून ठेवण्यात आलं. श्रीरंगमच्या देवळात रंगनाथ स्वामी मंदिरात एक वेगळा भाग आहे. त्याला रामानुजार सन्निधी असं म्हणतात. थिरुमणी असं त्याला म्हटलं जातं. आणि तिथे हे शरीर ठेवलेलं आहे बसलेल्या पद्धती, आणि त्याच्या पुढे त्यांची मूर्ती आहे. मग शिष्यांना आणि त्याला लेप दिला जातो आणि ते शरीर अजूनही व्यवस्थित आहे. आणि भक्तांना ते शरीरही बघता येतं, मूर्तीलाही नमस्कार करता येतो रंगनाथ स्वामी मंदिरात जाऊन. खूप समाजकार्य या माणसाने केलं, थोर कार्य केलं. 1000 वर्ष होऊन गेली आणि जन्म सहस्राब्दी वर्षात त्यांच्या भक्तगणांनी असं म्हटलं जातं की $120 मिलियन इतकी संपत्ती जमा केली आणि त्यांची एक भव्य प्रतिमा निर्माण करण्यात आली. याला स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी असं म्हटलं जातं. हैदराबादच्या जवळ हा 216 फुटी ही 216 फुटी मूर्ती बसलेल्या स्थितीतली त्यांची आहे. जगातली दुसरी सगळ्यात मोठी मूर्ती आहे. एक तुम्हाला गुजरात मधली माहितीच आहे, ही दुसरी. आणि 5 फेब्रुवारी 2022 मध्ये आपले माननीय आणि सगळ्यांचे लाडके मोदीजी यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि ही मूर्ती लोकार्पण केली. लोकांना, समाजातल्या सर्व थरांना ह्या महामानवाची ओळख करून दिली. समाज एक होणं, हिंदू समाज एक होणं, सनातन धर्म पुढे जाणं, वैष्णव धर्म पुढे जाणं आणि सर्व भेद विसरून लोकांनी भक्ती मार्गाला लागणं, अशी शिकवण ज्यांनी दिली त्यांची मूर्ती, त्यांची आठवण करणारी. त्या माणसाचं कार्य खरंच खूप मोठं आहे. वेदांताचा भाग आपण बघणारच आहोत, पण त्यांचं हे सामाजिक कार्यही तितकंच महत्वाचं आहे. आणि मग त्यांच्या वेदांतात काय आहे तर त्याची चर्चाही आपल्याला करायची आहे. त्यातले काही मुद्दे मी थोडेसे मांडले, पण बाकीचे परत एकदा पुढच्या वेळेस त्याची चर्चा करणार आहे. मी जे काय सांगितलं ते तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रपरिचितांना सांगा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी परत कधी बोलणार आहे तुमच्यापर्यंत माहिती येईलच. आणि आणखीन काही वाचता आलं त्यांच्याबद्दल, आणखीन काही त्यांच्या चरित्राबद्दल जाणता आलं, त्या कार्याबद्दल माहिती मिळाली तर ती बघून ठेवा. तोपर्यंत आपण भेटणारच आहे. नमस्कार.